प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था यांच्या वतीने उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी 3 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रादेशिक विद्या प्राधिकरण तथा जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था अमरावती अंतर्गत उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी 3 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं। मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम असं या प्रशिक्षणाचं नाव असून प्रत्येक शाळेतून 2 शिक्षक असे 450 शिक्षक हे प्रशिक्षण घेत आहेत। शिक्षण विभागाने ASER असर या प्रायव्हेट संस्थेमार्फत सर्वे केला, त्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचता येतात ही बाब उघड झाली। त्यामुळे 100% मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमाची निदान पुस्तकं वाचता यावी या उद्देशाने हे प्रशिक्षण मालटेकडी जवळील DED कॉलेज येथे देण्यात येत आहे। लफ्ज बनाए तो वो प्रोसीजर हमको कितनी करना है जब तक के पूरी हुरूफे हमने उसको पूरी हुरूफे तहज्जी की आवाज उसको सरसरी अंदाज में उससे ही हमने नहीं बताया, उससे उसकी आवाज भी है। अगली जो सरगर्मी है ये सबसे अहम सरगर्मी है। अब हम बच्चे को तारुफ करा रहे हैं हुरूफे तहज्जी से। हुरूफे तहज्जी से तारुफ कराने के लिए 1 से लेकर ऐसी 10 तख्तियां बनाई गई है। 10 ग्रुपों में। आप कहाँ से आए प्रशिक्षण? हाँ बोलिए। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे उर्दू भाषा विभाग, मैं तौसीफ परवेज मोहम्मद मुजफ्फर। पूरे रियासत के अंदर 4156 स्कूलों के 8312 शिक्षकों को ये प्रशिक्षण दिया जा रहा है। इस प्रशिक्षण का नाम जो है मूलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम, जिसके पीछे उद्देश्य ये है, इसका मकसद ये है कि हमारे स्टेट का हर बच्चा, ख़ास तौर से 1ली से 5वीं जमात के जो बच्चे हैं उनको पढ़ना आ जाए। इनकी जो मूलभूत वाचन क्षमता है इसको किस तरीके से बढ़ावा मिले, किस तरीके से आगे बढ़ाया जा सकता है, उसके लिए ये कार्यक्रम चलाया जा रहा है। पिछले साल पूरे स्टेट के अंदर मराठी मीडियम के तमाम टीचर्स के लिए ये प्रोग्राम चलाया गया। इस साल उर्दू मीडियम के लिए ख़ास तौर से जिस तरीके का साहित्य मराठी मीडियम के स्कूलों को प्रोवाइड किया गया था, उसी तरीके का साहित्य जिसे अध्ययन साहित्य संच कहते हैं, इक्तिसाबी बालिदगी के वसाइल तालीम का संदूक, वो इस साल जो है स्थानिक स्वराज्य संस्थाओं की तमाम स्कूलों को प्रोवाइड किए गए हैं। DICPD अमरावती येथे दिनांक 15 तारखेपासून ते आजपर्यंत म्हणजे 24 तारखेपर्यंत मूलभूत वाचन कार्यक्रम उर्दू माध्यम याचं प्रशिक्षण चालू आहे। जिल्ह्यामधील 450 लोकांना, शिक्षकांना, शाळेतील मुख्याध्यापकांना आम्ही हे प्रशिक्षण दिलेलं आहे। प्रशिक्षणार्थ्यांची निवड करताना प्रत्येक शाळेमधून 2 प्रशिक्षणार्थी यांची निवड केलेली आहे। हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे। हे याकरिता महत्त्वाचं आहे की 1ली ते 5वी मधील प्रत्येक विद्यार्थ्याला 100% विद्यार्थ्याला किमान वाचता आलं पाहिजे आणि हे 3 महिन्यामध्ये प्रत्येक मुलाला वाचन येणारच आहे। त्याचं कारण असं आहे की हे मॉड्यूल एवढं चांगलं आहे की हे मॉड्यूल कुमठीपीठ तर या ठिकाणी याचं म्हणजे पायलट स्टडी झालेली आहे, त्याचे रिझल्ट पण आलेले आहेत आणि मला खात्री आहे की 3 महिन्यामध्ये उर्दू शाळांमधील 100% मुलांना मूलभूत वाचन येईल। थँक्यू।